श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 21 जुलै 2024 वार रविवार या दिवशी आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा म्हणजेच काय तर बघा, गुरु आणि शिष्याचा दिवस, गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. अतिशय आनंदाचा हा दिवस आहे. तर त्याचबरोबर आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. त्यात स्वामी सेवा व दत्त सेवा आपल्याला बघा 11 जुलै ते 21 जुलै अशी 11 दिवसांची सेवा करायची आहे. त्याचबरोबर बघा, आपल्या स्वामी सेवेकरांनी 21 दिवसांच्या सेवेला सुरुवात देखील केली असेल. ज्यांना बघा 21 दिवस शक्य झालेलं नाही त्यांनी अगदी 11 दिवसाची जरी सेवा सुरू केली ना तरी चालणार आहे. आपल्याला ही गुरुपौर्णिमेपर्यंत सेवा करायची आहे. अतिशय उच्च कोटीच्या या सेवा आहेत. ज्याला जसं जमेल तशी तेवढी सेवा करा. अतिशय प्रभावी अशा या सेवा आहेत. बघा, काहींना काही अडचणी आलेल्या आहेत, काही समस्या असतील, त्यामुळे त्यांना या सेवा करता आलेल्या नाहीत. त्यांनी या 11 दिवसाच्या अतिशय प्रभावी अशा सेवा आहेत. नक्की करून अनुभव घ्या. तर कुठली सेवा आहे, त्याचबरोबर सेवा करताना नियम काय आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, आपण सर्वात प्रथम दत्त महाराजांची सेवा बघणार आहोत. तर सर्वात बघा, कितीही तुमच्यात संकट आलेली आहेत, अचानक काही ना काही अडचणी येत असतील, मानसिक काही त्रास तुम्हाला होत असेल, पती पत्नीशी जमत नसेल, त्याचबरोबर घटस्फोटापर्यंत भांडणं आलेली आहेत आणि नाहीतर तुमच्यावर खोटे जर आरोप लागलेले असतील ना तरी देखील बघा, ही दत्त महाराजांची जी सेवा आहे ती म्हणजे सर्वात आधी बघा, घोर कष्टोद्धारण स्तोत्राची ही इतकी प्रभावी सेवा आहे ना. तुम्ही जर मानसिक त्रासात असाल, संकटात असाल, पती पत्नीशी जर तुमचं जमत नसेल, तर त्याचबरोबर तुमची जर कुठे कोर्टात केस चालली असेल, तुम्ही जिथे काम करत आहात, जॉब करत आहात, तिथे जर तुम्हाला तुमचे वरचे जे आहेत ते तुम्हाला टॉर्चर करत आहेत, त्रास देत असतील विनाकारण, तर अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे. तर तुम्हाला ही 11 दिवस तुम्हाला 11 वेळा घोर कष्टोद्धारण स्तोत्राचं पठण करायचं आहे. बघा, 11पेक्षा तुम्ही जर जास्त वेळा केलं ना तरी काहीच हरकत नाही, पण 11पेक्षा कमी करू नका. किमान 11 वेळा करायचं आहे. बघा, जास्ती तर तुम्ही जास्तीत जास्त बघा तुम्ही 21 करू शकता, 51 करू शकता. जास्त झाली तर काहीच हरकत नाही. अतिशय उच्च कोटीची ही दत्त महाराजांची सेवा आहे. तर बघा, 11 दिवस जर तुम्ही 51 वेळा ह्या स्तोत्राचं जर पठण केलं ना तर खूप चांगला अनुभव तुम्हाला येईल. घोर कष्टोद्धारण स्तोत्र हे अतिशय बघा छोटंसं आहे. तुम्ही जर हे रोज 51 वेळा पठण केलं ना तर तुमच्या ज्या काही समस्या आहेत, काही अडचणी, संकट येत असतात बघा, कधी कधी अचानक संकट येतं, तर ते देखील दूर होणार आहे. खरं सांगते, तुम्ही सेवा करून बघा, अनुभव येईल. दुसरी सेवा ती म्हणजे दत्तबावन्नी. बघा, 11 दिवस तुम्हाला 11 वेळा दत्तबावन्नीचं पठण तुम्ही करू शकता. या दोन्ही सेवा दत्त महाराजांच्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. त्या तुमच्याकडून या दिवसात होणार आहेत. 51 वेळा एका बैठकीत नाही शक्य झालं तर तुम्ही 2 बैठकीतही केलं तरी चालणार आहे, काहीच हरकत नाही. काय करायचं आहे, दत्त महाराजांच्या फोटोसमोर किंवा स्वामी महाराजांचा फोटो जरी असेल तर त्याच्यासमोर बसायचं आहे. एक तुपाचा दिवा लावायचा आहे. तूप नसेल तेलाचा दिवा लावा आणि पठण करा. बघा, अतिशय अनुभवसिद्ध सेवा आहे. दत्त महाराजांच्या फोटो समोर बसून जर घोर कष्टोद्धारण स्तोत्र ह्या सेवा कराच, पण जर काही कारणांनी ते शक्य नसेल तर काहीच हरकत नाही. तुम्ही ऑफिसमध्ये असाल, प्रवास करत असाल तरी देखील केलं तरी चालणार आहे. आता बघा, तुम्ही ऑफिसमध्ये दुपारी लंचचा जो ब्रेक असतो त्यामध्ये जरी ही सेवा केली तर त्यावेळी काय करायचं आहे, एक लक्षात घ्या, तुम्ही पायात चप्पल घालून ही सेवा करायची नाही. त्यासाठी पायातली चप्पल काढून बाजूला ठेवा आणि नंतर सेवा करा. अगदी तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी करू शकता,
कुठलीही सेवा करताना सर्वात आधी विश्वास, श्रद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही जितकी श्रद्धेने, विश्वासाने जर सेवा केली ना, त्याचं फळ हे तुम्हाला निश्चितच मिळणार आहे. घोर कष्टोद्धारण स्तोत्राचं 51 पाठ करायचे आहेत, हे लक्षात घ्या. ही दत्त महाराजांची खूप प्रभावी अशी सेवा आहे. घोर कष्टोद्धारण सेवा ही अनुभूती देणारी सेवा आहे. तुम्ही खूप कष्टात आहात, तुमच्यावर खोटे आरोप लावलेले आहेत, तुमची कोर्टात जर केस चालू असेल, त्याचबरोबर नवरा बायकोशी पटत नसेल, अगदी घटस्फोटापर्यंत भांडणं आलेली आहेत, त्याचबरोबर तुमच्यावर खोटे जर आरोप कुणी लावले असतील ना, तर बरं त्यासाठी बघा, हे अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे. तुम्ही ही घोर कष्टोद्धारण सेवा खराच अनुभव येतोच. रोज 11 दिवस 51 वेळा हे स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही रोजच्या नित्यसेवेत जरी हे स्तोत्र नक्की पठण करा. अतिशय छोटं हे स्तोत्र आहे, पण तितकंच प्रभावी देखील आहे. दत्त महाराजांची ही अत्यंत प्रभावी ही सेवा आहे. त्याचबरोबर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातील 14वा अध्याय किंवा तुम्ही 18वा अध्याय हे देखील तुम्ही पठण करू शकता. अतिशय हे अनुभव देणारे ही देखील सेवा आहे. त्यानंतर आपण बघा नियम पाहूयात. नियम म्हटलं तर बघा, कुठलीही सेवा करताना नियम हे असतातच. आता स्वामी महाराजांची सेवा पाहणार आहोत आपण, दत्त महाराजांची. तर नियम तर बघा, सर्वात आधी सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. अगदी कडकडीत मांसाहार वर्ज्य करायचा आहे. हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. दत्त महाराजांची सेवा या 11 दिवसामध्ये संकल्पयुक्त करणार असाल तर ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करावंच लागणार आहे. यानंतर बघा, कांदा लसूण तुम्हाला वर्ज्य करायचं का? तर नाही केलं तरी काहीच हरकत नाही. तुम्ही खाल्लं तरी चालेल, तुमची मर्जी, तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर दत्त महाराजांची सेवा करणार असाल तेव्हा बघा, मांसाहार वर्ज्य, ब्रह्मचर्याचं पालन करावं लागणार आहे. त्याचबरोबर स्वामींची सेवा करताना ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालणार आहे. तर पण तुमची इच्छा, जर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन तुम्ही करणार असाल तर काहीच हरकत नाही, तुम्ही अगदीच करू शकता. त्याचबरोबर बघा, स्वामी महाराजांची सेवा आपण बघणार आहोत. स्वामी महाराजांचे बघा अतिशय उच्च कोटीच्या अशा सेवा आहेत. तर स्वामींच्या सेवेत बघा 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. एक तर विश्वास आणि दुसरी म्हणजे वेळ. बघा, यामध्ये तुम्ही 11 दिवसांची सेवा पारायण आपल्याला करायची आहे. तर त्यात सर्वात पहिलं श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे. म्हणजे एका दिवसाला एक अशी तुमची 11 पारायणं 11 दिवसात होणार आहेत. बघा किती उच्च कोटीची तुमच्याकडून सेवा होणार आहे. तर काय करायचं आहे तुम्हाला, 1 ते 21, त्यात 21 अध्याय आहेत आणि ते 1 ते 21 अध्याय तुम्हाला एका बैठकीत पूर्ण वाचायचं आहे. आता बघा, तुम्हाला एका बैठकीत नाही शक्य झालं तरी काहीच हरकत नाही, तुम्ही 2 बैठकीत देखील करू शकता. मात्र कुठलीही सेवा, कुठलेही पारायण करत असताना एकच वेळ निश्चित करा. आता इकडे तिकडे काही कारणास्तव थोडीफार झाली तर काहीच हरकत नाही, परंतु एकच वेळ ही निश्चित नक्कीच करावी. त्याचबरोबर तुम्हाला 12 ते 12:30 या वेळेस सेवा करायची नाही. ही जी वेळ आहे ती आपल्या दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. त्यानंतर तुम्ही 11 माळी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा रोज 11 दिवस 11 माळी तुम्ही मंत्राचा जप करू शकता. त्याचबरोबर बघा, तुम्ही काय करायचं आहे, तारक मंत्राचा अनुष्ठान करू शकता. 11 दिवस तुम्ही तारक मंत्राचा अनुष्ठान देखील करू शकता. अत्यंत प्रभावी अशा या सेवा आहेत. तुम्ही तारक मंत्राचं पठण करू शकता. तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृताचं पठण करू शकता. तुम्ही 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा देखील जप करू शकता. इतक्या ह्या प्रभावी सेवा आहेत ना, तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत, जीवनात ज्या काही संकट येत आहेत, काही समस्या आहेत, ते या सेवेनेच दूर होणार आहे. बघा, स्वामींना कधीही आपण इतकी सेवा करतो, तितकी सेवा करतो, कोणाकडून कुठली सेवा करून घ्यायची, किती सेवा करून घ्यायची हे स्वामींना आधीच माहीत असतं. त्यांनी आधीच ठरवलेलं असतं.
त्यामुळं आपण जितकी सेवा जी जमेल ना ती दिवसात तुम्ही जेवढी जमेल ती सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. त्याचा अनुभव हा तुम्हाला येईलच. इतक्या प्रभावी या सेवा आहेत. त्याचबरोबर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.